नमस्कार, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज आपण इथे अंगणवाडी सुपरवायझर या परीक्षेसाठी जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये तांत्रिक घटक आहे तो इथे आपण कव्हर करणार आहोत. तर त्याचे प्रश्न आपण पुढील प्रमाणे बघू. नंबर 1, अंगणवाडी या शब्दाचा अर्थ काय आहे? ऑप्शनमध्ये आहे 1 महिला शिक्षिका, 2 मुलांची शाळा, 3 बालवाडी सेवा केंद्र आणि 4 पालकांचे केंद्र. तर याचं उत्तर आहे बालवाडी सेवा केंद्र. प्रश्न दुसरा आहे, भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजना कधी सुरू केली? नंबर 1 15 ऑगस्ट 1995, नंबर 2 12 ऑगस्ट 1996, नंबर 3 20 ऑगस्ट 1995 आणि नंबर 4 आहे 15 ऑगस्ट 1990. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 15 ऑगस्ट 1995. प्रश्न क्रमांक 3, किशोरी शक्ती योजना ही कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन आहे 2001, 2004, 2005 आणि 2002. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2000. तर पुढला प्रश्न बघूया. आहारातील प्रथिनात किती प्रकारची तिक्त आम्ले असतात? नंबर 1 आहे 24, नंबर 2 आहे 23, नंबर 3 आहे 22 आणि नंबर 4 आहे 25. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 22. प्रश्न क्रमांक 5 आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर नंबर 1 ऑप्शनमध्ये आहे 1993, नंबर 2 1990, नंबर 3 1992 आणि नंबर 4 आहे 1991. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 1992. पुढचा प्रश्न आहे, महिलाविषयक धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य बनलेले आहे? तर ऑप्शनमध्ये आहे पहिले, नंबर 2मध्ये आहे दुसरे, नंबर 3मध्ये आहे चौथे आणि नंबर 4मध्ये तिसरे. तर याचं योग्य उत्तर आहे पहिले म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट आहे, पहिला भारतीय सुपर कम्प्युटर कोणता आहे? तर ऑप्शनमध्ये आहे परम 80,000, नंबर 2 सीडॅक, नंबर 3 परम 8000 आणि नंबर 4 मॅक. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 परम 8000. पुढला प्रश्न आहे, OSJ मॉडेलमध्ये किती लेयर्स असतात? तर ऑप्शनमध्ये आहे 6, नंबर 2मध्ये आहे 5, नंबर 3मध्ये आहे 4 आणि नंबर 4मध्ये आहे 7. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे 7 लेयर्स असतात. तर हा संगणकाचा क्वेश्चन होता. नेक्स्ट पाहूया, बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शनमध्ये आहे पुरुष साक्षरता दर कमी करणे, नंबर 2 लोकसंख्या वाढीला चालना द्या, नंबर 3 बाललिंग गुणोत्तर सुधारणा आणि मुलींना सक्षम करा आणि नंबर 4 आहे मुलींच्या लवकर लग्नाला प्रोत्साहन द्या. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 बाललिंग गुणोत्तर सुधारणा आणि मुलींना सक्षम करा. प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? नंबर 1 आहे CD, नंबर 2 आहे DVD, नंबर 3 आहे रॅम आणि नंबर 4 आहे रोम. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. पुढला प्रश्न बघू, ICDSचे विस्तारित रूप काय आहे? तर ऑप्शनमध्ये आहे नंबर 1 इंटिग्रेट कम्युनिटी डेव्हलपमेंट स्कीम, नंबर 2मध्ये आहे इंटिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस आणि नंबर 3मध्ये आहे इंडियन चाइल्ड डेव्हलपमेंट सिस्टीम आणि ऑप्शन 4मध्ये आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे इंटिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. तर ICDSचे विस्तारित रूप हा अतिशय IMP प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, तर याला एकदम तोंडपाठ करून ठेवा. नेक्स्ट आहे, महिला हेल्पलाईन योजना कधी सुरू करण्यात आली? ऑप्शनमध्ये आहे नंबर 1 2012, नंबर 2 2017, नंबर 3 2015 आणि नंबर 4 आहे 2018. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 2015. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा ICDSच्या द्वारे प्रदान केली जाते? ऑप्शनमध्ये आहे नंबर 1 लसीकरण, नंबर 2 ट्यूबवेल बसवणे, नंबर 3 रस्ता बांधकाम आणि नंबर 4 आहे गृहनिर्माण. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 1 लसीकरण. CPUचे मुख्य कार्य कोणते? नंबर 1 डेटा संग्रहित करणे, नंबर 2 सूचनांची अंमलबजावणी करणे, नंबर 3 इनपुट आणि आउटपुट आणि नंबर 4 नेटवर्किंग. तर याचं योग्य उत्तर आहे सूचनांची अंमलबजावणी करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. शेवटचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी मातृसहयोग योजना कधी सुरू करण्यात आली? तर ऑप्शनमध्ये आहे नंबर 1 2010, नंबर 2 2008, नंबर 3 2012 आणि नंबर 4 आहे 2015. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 1 म्हणजे 2010. तर हा प्रश्न तुमच्यासाठी, ICDSची स्थापना केव्हा झाली? ऑप्शनमध्ये आहे 1 2 ऑक्टोबर 1975, नंबर 2 2 ऑक्टोबर 1976, नंबर 3 2 नोव्हेंबर 1975 आणि नंबर 4 आहे 2 डिसेंबर 1976. तर याचं योग्य उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हे होते तांत्रिक घटकावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न. हे नक्कीच तुम्ही तोंडपाठ करा आणि गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन. धन्यवाद.